शहापूर तालुक्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शहापूर तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचा मोठा भाग जमिनीत खचलेला आहे। कुकांबे ते दळखण या भागातील खर्डी परिसरातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील धामणी येथील 653 क्रमांकाच्या पॉइंट जवळील उड्डाणपुलाच्या दोन्हीकडील मोठा भाग मोठ्या प्रमाणात जमिनीत धसलेला आहे। समृद्धी महामार्गाच्या काँक्रिटीकरणाच्या काही भागास तडे देखील गेल्याचं पाहायला मिळत आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निनाद झरे। निनाद, समृद्धी महामार्गाचा दोन्ही साइडचा भाग जो आहे तो जमिनीत धसल्याचं समजतंय, काय अधिकची अपडेट आहे? किरण, गेल्या काही दिवसापासून शहापूर आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय। यामुळे समृद्धी महामार्गाचा जो भाग आहे खर्डी जवळचा तिथे हा प्रकार समोर आलाय। अर्थात हा अजून समृद्धी महामार्गाचं काम या भागात सुरू आहे, पूर्ण काम झालेलं नाही, पण आपल्याला जो भाग धसलेला दिसतोय जमिनीमध्ये ती एक चिंतेची बाब म्हणावी लागेल। जिथे उड्डाणपूल सुरू होतो आणि जिथे संपतो तिथे मातीचा भराव टाकून तो रस्ता तयार केला जातो। आता तो भराव टाकून जो रस्ता तयार केलेला आहे त्याच्या दुसऱ्या बाजूला त्याच्या बाजूने रस्ता खचत चाललेला आहे। पावसामुळे पाणी मुरल्यामुळे ही घटना समोर येते। येत्या काही दिवसात याचं उद्घाटन होईल असं बोललं जात आहे आणि त्याआधीच हा प्रकार समोर आल्याने आता पुन्हा एकदा समृद्धीच्या एकूणच या तिसऱ्या टप्प्याच्या कामाबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। आठवड्याभरापूर्वीच अशीच एक घटना शहापूर तालुक्यातच समोर आली ती समृद्धीच्या कामाबाबत, त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। अगदीच निनाद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।